हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज होता वीकेंड, संडे होता, त्यामुळे थोडं रोजच्या वेळेपेक्षा लेट उठणं झालं माझं. आणि उठल्यावर म्हटलं चला सकाळी सकाळी छान असा चहा ठेवूया. आणि एकीकडे मी चहा ठेवला होता तर एका गॅसवर लगेच मी बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते, कारण आज आलू पराठे बनवायचे होते. मग दोन्ही कामं एका वेळी केली की बरं पडतं. तर एकीकडे चहा उकळत होता आणि एकीकडे बटाटे पण बॉईल होत होते. उशिरा जरी उठलं तरी जेव्हा मी चहा ठेवते त्यावेळी एकीकडे ब्रेकफास्टची तयारी करते किंवा लंच डायरेक्टली बनवायचं असेल तर त्याचं प्रिपरेशन चालू करते, म्हणजे वेळ नाही जात आणि वेळेत खाणं पण होतं. म्हणून माझा हा प्रयत्न असतो की लेट जरी झालं तरी स्वयंपाक किंवा बाकी सगळ्या गोष्टी ह्या पटापट झाल्या पाहिजे. सो मस्त असं एकीकडे चहा पण तयार झालेला आहे. आणि आज मला चहासोबत टोस्ट खाण्याची इच्छा झाली होती. बरेच महिने झाले होते की मी टोस्ट खाल्लेच नव्हते. मध्ये एक वेळा खारी आणणं झालं होतं, पण टोस्ट माझे असं आणणंच झालं नव्हतं. आणि आज अचानक खूप इच्छा झाली, तर म्हटलं चला आज सकाळी चहा टोस्ट वगैरे घेऊया. सो म्हटलं आज ब्रेकफास्ट वगैरे असं काही न करता आपण चहा टोस्टच खाऊया. आणि त्यानंतर डिरेक्टली मी आलू पराठे वगैरे बनवणार होती, तेच आम्ही लंच म्हणून करणार होतो. मोस्टली मी विकेंडला असंच करते, कारण लेट उठणं होतं. मग लेट उठलं की ब्रेकफास्ट आणि त्यानंतर लंच असं म्हटलं का पूर्ण वेळ म्हणजे अर्धा दिवस ऑलमोस्ट त्याच गोष्टींमध्ये जातो आणि टाईम असाच निघून जातो. म्हणून मोस्टली मी ब्रंच असंच प्रेफर करते. बाहेर जरी जायचं असेल तर ब्रंच, किंवा मग घरी जरी करणार असेल तर ब्रेकफास्ट स्किप करून डिरेक्टली लंचचाच प्लॅन करते. सो असंच आमचं आज छान असं चहा टोस्ट खाणं झालं होतं. तर आज ब्रेकफास्ट काही केला नाही आम्ही, चहा टोस्ट खाल्लेला. खूप महिन्यांनी चहा टोस्ट खाल्ला आज. मलाच इच्छा झाली ॲक्च्युली आज चहा टोस्ट खाण्याची. आता 12 वाजले आणि आता मी बनवते आलू पराठे, जे की राजेशचे एकदम फेवरेट आहे. आणि मी आज चॉपिंग बोर्ड घेतलाय लाटायला. ट्राय करूया चॉपिंग बोर्ड. चांगलं जमतंय पण मोठा आहे ना, त्यामुळे हे केलेलं बघा मी. ते आपल्याला जायचं होतं कुठे, तिरुपतीला. तेव्हा नाही, तिरुपतीला जायचं म्हणून नाही, मध्ये एकदा बघा ते हे बनवलेलं मटरी, तेव्हा ते पण ह्याच्यावरच लाटलं होतं मी. सो आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर आमचे दादा आहेत एक ओळखीचे, त्यांना आम्ही आंबे आणायला सांगितलेले. त्यांनी किती आंबे आणले हो? 5 डझन आंबे. खायला आम्ही दोघंच आहे आणि घरात आंबे आमच्या 5 डझन झाले. देवगड हापूस आणि आंबा खूप मस्त आहे. तर असं झालं आहे, ते आंबे घेतले. तुम्हाला दाखवेल मी आंबे किती झाले जातात ते. आणि आम्ही आलो आहे आता राजेशच्या फेवरेट ठिकाणी आणि फेवरेट काम करायला, स्टार बाजारला ग्रोसरी घ्यायला. चला आता ग्रोसरी वगैरे घेतो, त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता आंब्यांचं काय करू मी, मला रेसिपी सांगा काही वेगळ्या असतील तर. आमरस आणि आमरसोडी तर ट्राय करू. कुल्फी बनवू शकतो. काय काय? मँगो आईस्क्रीम, मँगो कुल्फी. मँगो आईस्क्रीम, मँगो कुल्फी. बरं. तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजायला आले आहे. आम्ही छान आराम केला दुपारी. आम्ही म्हणजे राजेशने, मी तर एडिटिंगचं काम करत होते. आणि आता आम्ही चाललो आहे मॉलला. कशासाठी चाललो आहे मॉलला? मला गिफ्ट घ्यायला. मी गिफ्ट घेऊन देणार आहे, कारण आता आमची ॲनिव्हर्सरी आहे. किती दिवस राहिले ॲनिव्हर्सरीला? आजची डेट काय आहे? 17. 3 दिवसांनंतर ॲनिव्हर्सरी आहे आमची. सो मी राजेशना आज ॲनिव्हर्सरी गिफ्ट घेऊन देणार आहे. आणि तुम्ही काय घेऊन देणार आहे मला? बघूया.
अच्छा, माझं बघूया का आणि तुमचं डिसाइडेड आहे का? बरं. तर राजेशनं म्हटलं चला मी ॲनिव्हर्सरी गिफ्ट घेऊन देते तुम्हाला. तर आम्ही आत्ता मॉलला चाललो आहे आणि बघूया आता काय मिळतं. काय घ्यायचं तुम्हाला? बघूया. अंधार येतोय ना. तर आता जातो आम्ही मॉलला. बघूया राजेशना काय आवडतं आणि काय गिफ्ट घेतात ते माझ्याकडनं. असं डिसाइडेड फार असं काही नाही आहे. बघूया काय मिळतंय. आणि जसं मी तुम्हाला दुपारी म्हणाले की आमच्याकडे खूप जास्त आंबे आले आहेत, तर ते मी आता तुम्हाला दाखवते आंबे. तर हे बघा, ही एक पेटी. ह्याच्यात किती आहे पेटीमध्ये? 3 डझन. पेटीमध्ये 3 डझन आहे आणि ह्या पिशवीत किती? 2 ना? ह्या पिशवीमध्ये 2 डझन, म्हणजे असे 5 डझन आंबे आलेत आमच्याकडे. यातले आम्ही 3-4 खाल्ले दुपारी पिशवीतले, तर असे 5 डझन आंबे झाले आणि खायला आहे आम्ही दोघंच, राजेश आणि मी. आता कसे संपवायचे हे आम्हाला कळत नाही आहे. त्रिशा पण नाही आहे. बघूया आता काय करायचं बरं एवढ्या आंब्यांचं. काय हो, काय करायचं एवढ्या आंब्यांचं? कोणाला तरी द्यावा लागेल. तर नाशिकला पाठवायचं म्हटलं, बट कोणी घेऊन जाणारच नाहीये की त्रिशा खाईल. फ्रेंड आहे, त्याला आणायचेच होते तर त्याला देतो. राजेश बोलले की माझा फ्रेंड आहे, ऑफिसच्या फ्रेंडला विचारणार आहे ते, जे घेणारच होते तर त्यांना विचारू म्हणाले. तर असं आहे, तुमच्याकडे काही आहे का रेसिपी? हे तुम्ही मला कमेंटमध्ये संपणार नाहीच म्हणा, बट तरी काही असेल सोल्युशन रेसिपीज तर आपण ट्राय करू बनवण्याचा. चला निघूया मग आता, 6 वाजलेत. तर आम्ही आत्ता आलो आहे राजेशसाठी शूज घ्यायला. तर राजेशला काही चॉईस होत नाही आहे. तो एकदम वरचा कॉर्नर व्हाईट, 1 नंबरचा, वरती, सगळ्यात वरती. हां, तुम्ही म्हणता तसा पण आहे तो, विदाउट लेस वगैरे. काढून तर बघा एकदा कसा दिसतो. मग लेसच आहे ना त्याला, तुम्ही तर लेसचा नाही म्हणताय ना. कुठला? हो, मला तोच आवडला, मला आवडला तो. राजेशना घ्यायचा एक शूज, म्हणजे एक पेअर. आणि हे बघा राजेशने इकडे किती काढले. इकडे हे, इकडे हे, इकडे, आणि अजून होते जे त्यांनी ठेवून दिले. आम्ही सॉर्ट करतोय तर असं चाललंय. नाही नाही नाही, तू नाही आवडला मला. मला आवडला. तो एक बघूया ना, मी म्हणाले तो. लुक याचा छान आहे, बट कम्फर्ट कसला आहे? थोडा स्पोर्टी आहे. तुम्हाला कम्फर्टेबल नाही आहे का? कम्फर्टेबल नाही, हा जास्त कम्फर्टेबल आहे. हा हाईटला जास्त थोडं. तर फायनली बऱ्याच वेळानंतर राजेशने एक शूज सिलेक्ट केला. मग आम्ही तो घेतला. त्यांना कन्फ्युजन होतं 2 शूजमध्ये. मी त्यांना म्हणत होते दोन्ही घ्या, दोन्हींचा लुक वेगळा आहे, बट ते नाही म्हणाले. सो एक शूज त्यांनी सिलेक्ट केला. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि आमच्या घरासमोरच भाजीपाल्याचं मार्केट असतं, जिथे काही वेळा होममेड असे पदार्थ पण ठेवलेले असतात. तर उकडीचा मोदक आम्हाला दिसला, जो की आमच्या दोघांचा पण एकदम फेवरेट आहे. म्हटलं चला जाता जाता एक उकडीचा मोदक खाऊया. सो मोदक घेतला आणि खरंच एकदम टेस्टी होता. होममेड असतात ह्या गोष्टी, सो छान लागतात, टेस्टी असतात आणि हायजीन पण असतात. तर तिथेच स्टीम वगैरे पण करत होते. सो आम्ही उकडीचा मोदक खाल्ला आणि मग पुन्हा घरी गेलो. तर शॉपिंग करून झाली, म्हणजे राजेशला जे गिफ्ट घ्यायचं होतं मला ते घेऊन झालं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. आम्ही म्हणजे मीच घरी गेले, ती बॅग ठेवली, चेंज केलं. राजेश खालीच थांबले होते आणि गव्हाचं पीठ माझं पूर्ण संपलं होतं. सो म्हटलं आता पहिले गव्हाचं दळण करून आणूया आणि भाजीपाला घ्यायचा होता, तर त्याच्यासाठी आता आम्ही आलो आहे. आणि भाजीपाला घ्यायचं माझ्या सगळ्यात ना आवडतीचं काम आहे, आणि भाजीपाला घ्यायचं हे राजेशच्या सगळ्यात आवडतीचं काम आहे.
कसं वाटतंय आवडतीचं काम करून? स्वतःचं काम मी करतो त्याच्यात काय आवडतं. तुम्हाला आवडतं ना, मला नाही आवडत आहे का. आणि राजेशला मी घेतलेला भाजीपाला पटत पण नाही, मग मी नाही पटत, मग मी घेत पण नाही. झालं का आवडतीचं काम करून? तुला कुठल्या आवडीच्या भाज्या घेतल्या? आळूचे पानं घेतले का बाई? 2 दिवस झाले आळूच्या वड्या खायच्या राजेशला, आणि फायनली आज आळूची पानं भेटले. 1 मिनिट मी उतरून घेते. चला, असं असतं संडे असला की ग्रोसरी, भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात आमचा. तुम्ही भाजीपाला घेत होते तोपर्यंत मी काय केलं असेल, व्हिडिओ एडिट करत बसली होती. चलो आता आम्ही निघालो आहे. जसं उन्हाळा चालू झाला आहे तसं मला संध्याकाळनंतर बाईकवर फिरायला खूप जास्त आवडतं, कारण मस्त थंड हवा लागते. ते पण कधी कधी थंड लागते, नाही तर ती पण गरमच वाफ लागते. चला आता दळण घ्यायला चाललो आहे आम्ही. हॅलो. तर काल आमची सगळं मॉलला जाऊन आलो, त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला, दळण वगैरे घेतलं. त्यानंतर भरपूर उशीर झाला, मला स्वयंपाक करायचा होता घरी आल्यानंतर वगैरे. सो नंतर काय मी ब्लॉग शूट केला नाही, कारण भरपूर लेट झालं होतं आणि आज दिवसभर पण मी बिझी होते, बाकी काही कामं होती त्याच्यामध्ये. आता वाजले आहे रात्रीचे 9 आणि म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूया, कारण आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही चाललो आहे दगडूशेठ गणपतीला. तर म्हटलं चला ब्लॉग घेऊया. आम्ही मोस्टली ह्याच टाईमला जातो रात्रीचा. जर तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला लक्षात येईल, कारण छान निवांत दर्शन होतं म्हणून. सो आता तिकडे चाललो आहे. तर म्हटलं चला ब्लॉग घेऊया, तुम्हाला पण दर्शन करून देऊया. तसं आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो, म्हणजे मोबाईल अलाउड असतो बट फोटो व्हिडिओ अलाउड नसतं. मग आम्ही बाहेरनं वगैरे थोडं जमलं तर शूट घेऊ, बघूया कसं होतं ते. तर आता रेडी होऊन बसली आहे मी. इकडे राजेश पण बसलेले आहेत. मग इकडे बसा ना. मग कसं वाटलं तुम्हाला गिफ्ट? छान होतं एकदम. तर आमचं खूप दिवसाचं चाललं होतं बरोबर ना, की याचा शूज चांगला घ्यायचा, शूज घ्यायचा, कारण तो कम्फर्टेबल असतो. सो नेहाने तो घेऊन दिलेला आहे. मी मॅक्सिमम टाइम राजेशला शूजच गिफ्ट केलेले. मला आवडतं शूज, माझ्याकडे त्यांना शूज आवडतं आणि माझ्याकडे फार कमी ऑप्शन असतात, कारण ते असं फार काही असं गोष्टी वापरत नाही. वॉच पण वापरत नव्हते, मी घेऊन दिलं मग ते वापरायला लागले. नाही तर त्यांना वॉच वगैरे पण वापरण्याची सवय नव्हती. सो मी एकदा वॉच गिफ्ट केलं, मग ते यूज करायला लागले. बाकी मॅक्सिमम टाइम मी शूजच घेतले, कारण शूजच आवडतात. आणि प्रत्येक वेळी पुमाचे शूज घेतलेले आहेत आम्ही. फर्स्ट टाइम ब्रँड चेंज केला. आणि हा कम्फर्टेबल आहे, चांगला आहे, चांगला वाटला. जसं जसं आपलं एज वाढतं तसं तसं कम्फर्टेबल शूज लागतो. नाही तर मग नंतर युरिक ॲसिड वाढतं, पाय दुखतात. सो जनरल थिंग्स, बट छान. थँक्यू. ठीक आहे, चला आता आम्ही निघतो, गणपतीला जातो. बघूया. तर आम्ही ऑलमोस्ट 10 वाजेला मंदिरात पोहोचलो आणि बघितलं तर बऱ्यापैकी गर्दी होती. जनरली आम्ही जेव्हा ह्या टाईमला येतो तेव्हा तितकी गर्दी नसते, बट आज बऱ्यापैकी लाईन होती. म्हणजे असं खूप थांबावं नव्हतं लागत, लाईन मुवेबल होती. सो पटकन झालं, बट तरी पण एवढी गर्दी नसते. आज बऱ्यापैकी गर्दी होती. आणि तिथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे, बट राजेशने एक छोटीशी क्लिप घेतली जी मी इथे ॲड केली आहे. आणि छान दर्शन वगैरे झाल्यावर आमचं इथे मोदक खाणं तर अगदी मॅन्डेटरी असतं. आम्ही आलं की खातोच. सो एकच शॉप ओपन होतं, बाकी सगळी दुकानं बंद झालेली होती. तर आम्ही एक मोदक घेतला, तो खाल्ला आणि मग घरी यायला निघालो. तर जस्ट आम्ही मंदिरातून आलो, दर्शन छान झालं. आज गर्दी होती, पण असं थांबावं नव्हतं लागत लाईनमध्ये, कंटिन्यू लाईन पुढे जात होती.
बट नेहमी जेव्हा आम्ही जातो तेव्हा तसंही नसतं, लाईन वगैरे नसते. बट आज लाईन होती. बट चांगलं झालं दर्शन, छान दर्शन झालं. तर येताना मला रस्त्यामध्ये लिची दिसली, सो मी लिची घेऊन आले. मला लिची प्रचंड आवडतं, मग म्हटलं चला लिची घेऊया. मग आता मी लिची खाणार आहे. तर असा होता आजचा दिवस, कालचा दिवस ॲक्च्युली. आज तर मी खास काय असा व्लॉग नाही घेतला. आता पुढचा व्लॉग येणार आहे तो आमच्या ॲनिव्हर्सरीचा. मी काही प्लॅन्स केले आहेत, बघूया आता ते कसे वर्कआउट होतात ते. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.